कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या ताफ्यात जुन्या कार असल्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले। त्याबरोबरच गाड्यांचा प्रस्ताव कोणाकडे पाठवला अशी विचारणा अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली। तात्काळ 5 गाड्या मंजूर करून देतो असं अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। लेट झाला पालकमंत्री महोदय आम्हाला गाड्या घ्या ना कलेक्टर गाड्यांना 5 गाड्यांचे आताच्या आता एक ऑर्डर देतो पुन्हा तर पाठवलं तुम्ही प्रोटोकॉलला सर देशपांडे साहेबांना आहे गाड्या घ्या ना कलेक्टर गाड्यांना 5 गाड्यांचे आताच्या आता एक ऑर्डर देतो पुन्हा तर पाठवलं तुम्ही प्रोटोकॉलला सर देशपांडे साहेबांना अजितदादा हे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आज दिवसभर अजितदादा आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजर राहिले आहेत। मात्र ही जी गाडी आहे या गाडीतूनच अजितदादा आहेत ते कोल्हापुरात आता दाखल झालेत। मात्र अजितदादांनी दाखल होताच या ठिकाणी नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। या गाडीमध्ये खरं तर पाहिलं तर ही गाडी फार जुनी आहे आणि कॅनव्हायसाठी आणखीन गाड्या का नाही आहेत अशी विचारणा देखील या ठिकाणी दादांनी जिल्हाधिकाऱ्यांना गेलेली आहे। जवळपास ही गाडी आहे ती फार जुन्यातली गाडी आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर MH25 AL 1933 हा गाडीचा नंबर आहे। गाडीतून उतरताच अजितदादा आहेत ते खरं तर ह्यांच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती भडकल्याचं चित्र आपल्याला असे आहे ते पाहायला मिळालं। आणि एकूणच जर पाहिलं तर या गाडीचा जो आणखीन गाडींचा प्रस्ताव जो आहे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तो तात्काळ मंजूर करून देऊ अशा पद्धतीनं जे आहे ते अजितदादांनी सांगितलेलं आहे। मात्र जिल्हाधिकारी म्हणाले की 5 गाड्यांचा प्रस्ताव ऑलरेडी प्रोटोकॉल विभागाकडे पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव आहे तो तात्काळ मंजूर करून द्यावा अशी जी विनंती आहे ती अजितदादांच्याकडे करण्यात आली। एकूण जर पाहिलं तर अजितदादा आल्या भडकल्यामुळं नक्कीच त्यांचा एक राग आहे तो संताप आहे तो जिल्हाधिकारी यांच्यावरती पाहायला मिळतोय। शिवाय जी गाडी आहे ती इतकी खास नाही आहे, मात्र यातूनच ते आता आज दिवसभर आहे तो प्रवास करताना आपल्याला दिसून येणार आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।